राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, मेंढरं घेऊन आलो इकडं पडकाने चारायला आणि ब्लॉग झालाय चालू. जेवण बिवण सकाळचं झालं सगळं आता आणि मेंढरं घेऊन आलोय. तर आज दिवसभर मेंढरं कुठं नेऊन चारतोय, कशी काय संपूर्ण दिवसभराचं वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग आपली मेंढरं आले तर ह्या पडकाने चरायला आणि इथंच गाया बांधल्यात आहे. हो या इथं मला वाटतं मित्रांनो, इथं ना ते आपलं पाणी सोडतात हेकून आणि त्याकरता इथं आपलं वल्ल बिल्ल आहे गायांना वाईट चरायला. आता कसं त्यांच्या का आहे गरिबी चरायला, पण आपलं असं बाहेर वाईट हवेशीर नाही का, सारखं गोठ्यात म्हणल्यावर जनावर बी आजारी होतं काय होतं. त्याकरता आपल्या मेंढरांना आणले इकडं सुबाबळीचा ह्याचा फुटवा फुटलेला काट्याचा ह्याचा पाला खात्यात आहे. हे गहू बघा अख्खं वावरभर मित्रांनो, जवळजवळ ना मला वाटते 4-4.5 एकर हा आपला गहू केला यांनी अख्खाच. आणि आपली मेंढरं आता इथं गावाच्या कडाला आले ते. तर हा जो गहू केलाय ना हा झालाय लेट म्हणजे ना आपल्या इथलं काय गहू आता 15-20 दिवसांनी काढून जातात. आणि ह्याला मित्रांनो मला तर वाटते फार उन्हाळा लागतो का काय माहिती, 2-2.5 महिने तर गहू निघायला लागत असेल. बरंच बारका आहे आणि ह्याचे म्हणजे हे गहू लेट पेरला होता त्यामुळं ह्याला पाखरं ताप देतील राव. रस्त्याचं काम चाललंय इथं, हे आपला सिमेंट रोड बनवायचा आहे कंपनीसाठी. तर बघा इथं एक झाड आहे, इथं उंबरं खायला आल्यात मेंढरं आणि हे अख्खं डिप्पू टाकून घेते ते. इथं हे असं खडी टाकून डायरेक्ट सिमेंट रोड बांधणार आहे मित्रांनो. इकडं सुद्धा बांधणार आहे, इकडं खाली झालाय, इकडं वरच्या साईडने राहिलाय असं येणार बनत. मेंढरं आलंय आता इथं काँग्रेस घेऊन. बघा हे असलं जे काँग्रेस आहे ना मित्रांनो, ह्याला पाणी असलं की हे कवळं असतं, त्यामुळे ह्याच्या बिया बी पार मेंढरं खात्यात. तर काँग्रेस चांगला फुटलाय इथं काँग्रेस आहे, त्यामुळेच आपली मेंढरं आले ते भरपूर आहे. बघा तिकडे गेलेत ना, तिकडून असा कडकडनी इथं पाणी आहे ना हॉटेलचं सोडलेलं, त्यामुळं आपली मेंढरं आता आल्या तर इकडं वरती. आणि गाड्यांचं ट्रॅफिक बघा, हे रस्त्याचं काम चालल्यामुळे इकडं लय ट्रॅफिक होते राव. सगळ्या गाड्या थांबल्या ते. आणि मेंढरं ते बारीक रस्ता असल्यामुळं सगळा गोळ होतोय राव. आपली मेंढरं वरून चालले तर ह्याचं अजून कामच चालू आहे. गेली निघून आणि या कोकर राहिलेलं हे गुतून बघा, हे कुकर राहिलेलं आता इथं बाबा यालाच गुतून बघा त्याच्या आहे. मेंढरं मोराने गेली वरडते काय म्हणून बघाय आलो, पण मनानेच निघलं. पण यालाच गुतलेलं मित्रांनो, अजून फिट गुतलं असतं तर नसतं निघलं. सगळी मेंढरं गेले तर इथंच चरायला बघा खाली. आणि मित्रांनो ही सुबाबळीची झाडं आहेत, पण सुबाबळीच्या झाडांना ना कुसकोयऱ्याच लय आहेत. आपल्या मेंढरांना काय नाही होत, पण त्या कुसकोयऱ्या जर आपल्या अंगाला लागल्या ना आपलं अंग इतकं खाजावतं ना लय बेकार, त्यामुळे त्याला कोणी तोडले बी नाही. तो का कसल्या कुसकोयऱ्या आहेत बेकार, अख्खी झाडं त्याच्या याला नाही याडले ते. मेंढरं आले ते आपली वढ्याला मित्रांनो, वढ्याचं पाणी तर पार आटले नाही का, आता एकदम एका पाटावर आले. आणि ही आपली मेंढरं सगळी इथं का थांबल्या ते, कारण का तर मोहरं मला वाटते वायस कमी गुडघाभर पाणी. आणि हे वरच्या साईडचं जे गावात आहे ना बघा, हे कुठल्या साईडला जरा गावात राहिलेले आहे, पाणी आटले पार. पाणी लय होतं तेव्हा जाता येत नव्हतं, आता जाता येते. हे गावात चारायचे आपल्याला. मेंढरं काय मोहरं गेलीच नाही, त्या तिथवर गेली मग मोहरं काय जाय नाही. आता त्यांना माघारी बोलावली, म्हणजे ही थोडीशी गेली ती मोहरं आणि बाकीची लई राहिलेली, त्याकरता आपली माघारी चालवली. आता आपल्या मेंढरांना आता तुतूचा पाला पाडलाय मित्रांनो. हे तुतूचं झाड आहे ना मित्रांनो, ह्याचा मला कळलं की भरपूर फायदा होतो नाही का. ह्याचं जेव्हा पान आहेत ना ते कसलं तरी किडं खात्यात आणि त्यापासून आपलं कपडा बनतो नाही का. आपलं जे कापड आहे ना सुती कापड, ते या झाडाचा पाला जी किडं खात्यात ना त्या किड्यांपासून ते बनवलं जातं. नाही त्यात भरपूर प्रोसेस असेल, पण मी ऐकून आहे जुनं नाही का सांगितलेलं आहे कोणीतरी नाही का, हा पाला तुतूच्या झाडाचा पाला अत्यंत महत्त्वाचा असतो. आलेले आहेत फुलवरच्या पाल्यावरती मित्रांनो. ह्यात गड्ड बी भरपूर, मला गड्डच येत नाही का. काय झाले फुलवरचं जे गड्ड होतं ना त्याला लागले कीड, औषधाला ह्याला कमी पडलं का काय झालं काय माहिती, पण त्याला कीड लागल्यामुळं ते म्हणलं डायरेक्ट रानातलंच तोडून बाहेर टाका. तर त्यामुळं तिथलं अख्खं कसं दिसतंय क्लिअर, तिथवर तोडले तिथलं बाहेर टाकले. आता हे खात्यात आहे असं म्हणजे ना, ते डायरेक्ट गड्डच काढायचे बाहेर. एकदा खराब झालं ना पीक की मग नाही का त्याचा काही उपयोग नसतो, त्यामुळं दिले आपल्या मेंढरांना चाराय सगळेच. नवीन पाला आला की मेंढरं जुनं जे खायला आहे ते सगळं टाकून कशी पाळतात बघा. तेव्हा ह्यातले मित्रांनो बऱ्यापैकी तिकडे गेली काय खात्यात आहे, पण काय यांना नुसतं शेल्क पाहिजे. हे येतात इकडं बी चारायला आहे, हे सोडून डायरेक्ट तिकडं खायला. मेंढराने तर 20-25 मिनिटात ना इथं मित्रांनो जेवढा बी आपला फुलवरचा पाला बिला टाकलेला ते सगळा खाल्ला. आणि त्यानंतर आत्ता बी 3-4 गठुळी टाकलेली दादांनी, ती सुद्धा गठुळी खाल्ली मित्रांनो. ही इतकी खात्यात ना
नाही का, एवढं खाल्लंय तरी बी त्यांचं अजून काय भागलेलं नाही. आणि तो पाला काढायला जवळजवळ 1-1.5 तास लागला होता बाहेर काढाय, तरी बी सगळा झाला नव्हता. आणि ह्यांना खायला फक्त 20-25 मिनटंच लागले राव. मित्रांनो, आज आपल्यासोबत असा एक स्कॅम झाला आहे ना. आता स्कॅम म्हणजे काय, आपल्या ना एका बारक्या कोकऱ्याला, एका आपल्या ह्या मोठ्या लांबकानाच्या करडाला आणि एका मेंढीला असं ना त्यांना जखमा झाले, म्हणजे लागले काहीतरी. पण ते नेमकं काय लागलंय ना ते आपल्याला माहितीच नाही काय लागलंय त्यांना ते. तर ना हो का, हेच लांबकानाचं आहे. ह्याच्या कानाला दाखवतो तुम्हाला काय झालंय ते. हो का मित्रांनो, इथं जी जखम आहे ना, ही जखम भरपूर मोठी आहे. त्याच्या कानाला एवढी काय दिसून येत नसेल. त्याचबरोबर एक दुसरी मेंढी बी आहे. मेंढीच्या तर असं डायरेक्ट पोटाला मी विचारात पडलो. आयला म्हणलं ह्याच्या नेमकं असं पोटाला कसं काय लागलं नाही का. असं म्हणजे जर लोखंड आत जर गेलं तर मित्रांनो पोटसुद्धा फुटू शकतं नाही का. हो का, हेच ते लावार आहे आपलं. आणि ह्याच्याच इकडल्या साईडच्या पोटाला लागले. हो का, हो का, इथं हो का, हो का, हो का, असं जागेवर सालाटच निघले. आणि एक बारकं कोकरं जी आहे ना, बारकं पिल्लू, आजच त्याला रानात आणले. पण त्याला इतकं जी जबराट लागले ना, इतकं म्हणजे त्याचं ते सगळ्या ह्या दोन्हींपेक्षा बी सगळ्यात मोठी जी जखम आहे ना ती त्याला झालेली. तर पिल्लू कुठं गेलं, हाय हाय हाय, हो का, ह्या इथं पिल्लू आहे आपलं. ह्याला सगळ्यात मोठी जखम झाली पायाला. गावते का नाही, हा गावले. हो का, हो का, हो का, दिसले का, सगळ्यात मोठी जखम ह्याला झाली. आजच रानात आले आणि जाग्यावर त्याच्या पायाला काय लागलं, गाडी बिडी येता लागली का काय, काय माहीत नाही. ही जोडी कशी आहे, आजच आणली रानात. तर झोपली राव जाग्यावर, कारण का तर दमले मित्रांनो चालून. त्यांना जवळजवळ पहिल्यांदाच 2.5-3 किलोमीटर चालायला लागले. त्यामुळं ते जाग्यावर झोपी गेले ते. आणि नाही का, घरी लय ही करत होते, त्रास देत होते. आई म्हणली काय करते ते, डायरेक्ट जाळी वाकावते ते, बाहेर येते ते, इकडं तिकडं पळते ते, दुसऱ्या पिल्लांना बाहेर काढते ते. आणि मग दुसऱ्या पिल्लांना बाहेर काढते ते. ह्यांच्या पाय मित्रांनो दुसरी बी मरू शकतात नाही का. तिथं कुत्री भरपूर आहे. कुत्री अशी वाड्याच्या कडून येतात. मग म्हणलं आईला, काय म्हणलं, ह्यांना रानात घेऊन जातो. ह्या कसं एका पाय सगळ्यांचे नुकसान नको, त्यामुळं आपली ही या रानात आणली. आणि बाकीची जी आहेत ना बारकी ती घरी ठेवली. कारण का तर ही काय करायची, डायरेक्ट बारके जाळे पाय टाकायची, बाहेर यायची. ती बाहेर आली, जाळे खाली यायची, बाकीची बी यायची. मग या ठिकाणी आपली थोडीशी वांगी पण टाकलेली आहेत. तसली मित्रांनो लांब वांगी आता इतके दिवस तुम्ही पाहिलंच असेल. तर या ठिकाणी आपलं टाकली थोडी जागा आहे. हो का, कंपनीचं काम चाललं इकडं बी. आणि इथं थोडी जागा राहिली, इथं टाकली आपली वांगी. कारण का तर म्हणलं आता जाता मेंढरं खात्याला वाड्याला. तर मित्रांनो हे जे शेड दिसतंय का, हो का, हे शेड, हे इथं एक कुटुंब राहायचं मित्रांनो. हो का, इथं ना 1-1.5 महिन्यापूर्वी एक कुटुंब राहायचं. आणि मित्रांनो आत्ता इथे कोणीच राहत नाही. म्हणजे आता कसं झालं मित्रांनो, ही जागा आहे दुसऱ्याची, ती आपली इथं भाड्याने राहत होती. पण मित्रांनो इथं ती ना जवळजवळ मला वाटते 4-4.5 वर्ष झालं राहत होती. पण त्यावेळेस इथं शेतीसुद्धा ती करत होती. हे जे मालक होतं ना त्यांनी ती खरेदी केली, ती इथं शेती करत होती आणि ती राहत होती इथं. तर त्या मालकाने आता काय केलं, पहिल्याच्या मालकाने घेतलं होतं का, त्याने बी दुसऱ्याला विकलं. आणि त्याने अशा व्यक्तीला विकलं ज्याला इथं कंपनी बांधायची. पहिला मालक होता त्याला शेतीची आवड होती, ही शेती करायची. आणि अशा मालकाला विकलं की ज्याला इथे कंपनी बांधायची. ती कंपनी बांधायच्यामुळं त्यांनी त्या मालकाने सांगितलं आता तुम्ही हे खाली करा नाही का, इथून तुम्ही जावा बा, तुमच्या पद्धतीने तुम्ही जावा. तर मित्रांनो इथं ती माणसं होती ना, तेव्हा इथं आम्ही यायचो, पाणी बिणी प्यायचो. ती पाणी बिणी द्यायची आम्हाला, पाणी प्यायला. तर एकदम भारी वाटायचं ना ती राहायची इथं. तर आता ती सोडून गेल्यात नाही, इथं सुनं वाटते. आणि नाही का ते म्हणतात ना, भाड्याचं घर आणि खाली कर. तर खरंच राव, आपलं स्वतःचं काय खावाय ना, थोडं एवढीसं जरी असलं ना तरी आपलं स्वतःचं पाहिजे. दुसऱ्याचं किती मोठं असलं तरी ते दुसऱ्याचंच असतं. त्यांनी लावलेले या ठिकाणची झाडं, हवा तिथं वरती हे शेवग्याचं झाड आहे. आणि त्याचबरोबर वेल त्यांचं कालवनाचं ह्याचं भागत असेल, त्यामुळे इथं वेल लावलेलं. आणि त्यांनी काय सांगितलेलं मित्रांनो, आपली मेंढरं इथं यायची ना, तर त्यांनी सांगितलेलं ज्या वेळेस आम्ही हे सगळं सोडून जाईल ना, इथनं हे सोडून जाईल ना, त्यावेळेस तुम्ही आपलं जे हे वेल आहेत ना, या तुमच्या बकऱ्यांना चारा. आता मला आठवलं त्यांनी आपल्याला हे वाक्य बोललं होतं, ज्यावेळेस आम्ही इथून जाईल त्यावेळेस हे चारून टाका. आणि आम्ही मित्रांनो तवर काय चारलं नव्हतं. मेंढरं आता वाड्याला आलेले आहेत. हो का, इथं आपला फुलवरचा पाला राहिलाय.
मला वाटतं आजचे दिवस मेंढरांचं चांगलं भागलं ह्याच्यात बरंच खाल्लंय त्यांनी आणि उद्या काय भागणार नाही. उद्याचं काय थोडासा भोगा राहील तर सगळं आता पाला येऊन खात्यात आहे. काल सगळा उभा होता, आज खाली पडलेला राहिलेला खात्यात आहे. आपलं मेंढरातलं काम चालू झालेलं आहे. या ठिकाणी आई शेरड बांधून येते. मेंढरं वाट्याला आली की हेच काम बाबा, पहिल्यांदा आपली शेरड बिरड बांधून घ्यावं लागतात. तर आई आपली सगळी शेरड बांधते हो का. आई काय चाललंय? संध्याकाळचा चहा. मित्रांनो आता आपलं मेंढरातलं काम बी मावरले आणि मस्तपैकी चाललाय चहा. पप्पूला दिलं का खायला? पपडीला खायला दिलं. अजून वाज दे पपडीला. पपडीला व्हायच लागते बघा कसं शेपट हलावते. मित्रांनो हे आपलं भूक लागली की असं येतं मोर मोर असं शेपट हलावतं. म्हणतं मला पहिले बाबा खायला दे. हा भाकर नाही बनवायची, आता थोडी होती ती टाकली नाही. हळहळ माग हाण त्याला. तुम्हाला वाटते तोंड तिथे नाही, अंतर बघा बरंच अंतर आहे. संध्याकाळचा आपला गरमागरम चहा तयार होतोय चुलीवरती. हे असं संध्याकाळचा आपल्याला चहा लागतो मित्रांनो, थोडा खायना काय काय थोडा खायना चहा प्यायला लागतोय. आपला चहा तयार झालेला आहे पिण्यासारखा. काय दे चहा, चल आई आपली चहा देते. आपला चहा प्यायला घेतलेला आहे हो का, हा गरमागरम चहा. चांगला गोड झालाय चहा प्यायला वाईज बरं वाटतं नाही का, म्हणजे सारखा सारखा नाही मित्रांनो, आजच पितोय जरा वाईज म्हणलं नवीन बुकने टेस्टिंग करून बघाव. आपल्या आईच्या चालल्या ते मस्तपैकी भाकरी. आई कालवण काय करणार आता? आता कालवण अंड्याची पोळी काढायची. हा तर भाकरी चालल्या ते मस्तपैकी गरमागरम या ठिकाणी. वांग तोक बारीक वडे. हा बघा सकाळचं बी कालवण आहे. अयो कसलं मित्रांनो एक नंबर कालवण आहे आपलं सकाळचं बी. हाय आता हे बी भाता बरं खाता येईल. तर मित्रांनो आजचा हा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.